नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त रेसिपी सोबत। केक म्हटलं की लहान मुलांच्या सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ। खरं तर लहान मुलांच्या म्हणता येणार नाही, सगळ्यांनाच आवडतो आणि त्यातल्या त्यात घरी बनवलेला केक असेल तर म्हणजे खाण्यात एक वेगळीच मज्जा असते। तर आज आपण अगदी बेकरीमध्ये मिळतो ना तसाच रवा केक घरच्या घरी घरच्या उपलब्ध साहित्यांमध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत। योग्य प्रमाण सांगितलेलं आहे आणि हे पाहू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे। तर रेसिपी सुरू करण्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। चला सुरुवात करूयात। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे मी 1 वाटी भरून साखर घातलेली आहे। तर साखर प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण जे माप वाटी घेतलेली आहे मापासाठी तीच वाटी वापरायचे। तर 1 वाटी मी इथे साखर घेतलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी जे आहे ते दही असतं ते घालणार आहे। तर दही घातल्यानंतर आपल्याला तीच अर्धी वाटीभर तूप घालायचे, वितळून घेतलेलं आणि थंड झालेलं आहे, कोमट वगैरे असं काही नाही। तर थंड झालेलं तूप घालायचे त्याच्यामध्ये। तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचे, कोमट रूम टेम्परेचरचं आपलं। आता मिक्सरमध्ये आपण याला फिरवून घेऊया। तर साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि हे पाहू शकता खूप छान असं तयार झालेलं आहे। आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। तर रवा वापरताना बारीक रवा वापरायचा। जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा घेऊ शकता आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। तर इथे मी 30 वाटी जी आहे ती 1.5 वाटी मी इथे रवा घातलेला आहे। ज्या वाटीने मी तूप वगैरे घेतलं होतं ती 1.5 वाटी मी रवा घातलेला आहे। इथे मी 2 चमचे जे आहे ते इथे मी मैदा घातलेला आहे। तर तुम्ही मैदा नाही घातला तरी चालेल। इथे मी वेलची पूड घातलेली आहे, तुम्ही इथे इसेन्स सुद्धा वापरू शकता। तर आता वेलची पावडर घातल्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे। तर मिठाने कुठल्याही गोडाच्या पदार्थात मीठ घातलं तर अजून टेस्ट वाढते, त्यामुळे मीठ घातले इथे मी। आता हे चांगलं आपल्याला एका दिशेने असं फेटून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इनो, सोडा वगैरे काही बेकिंग पावडर घालायचं ते आपल्याला नंतर घालायचं आहे। तर पहिल्यांदा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं, एका दिशेने असं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं। आणि हे पाहू शकता अगदी योग्य प्रमाणामध्ये टाकल्यामुळे दूध वगैरे छान असं बॅटर तयार झालेलं आहे। आता याला आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं असंच। तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, इथे ज्या याच्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे त्या इथे मी पातेल्याला तूप लावून घ्यायचे। तुमच्याकडे जे काही आहे त्याला तूप लावून घ्यायचं किंवा बटर पेपर पण वापरू शकता। छानपैकी झाले लावून आणि 15-20 मिनिटं झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला हे पाहू शकता आपलं बॅटर चांगलं रवा फुगलेला आहे त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा सोडा घालायचा आहे। तर तुम्ही बेकिंग पावडर पण घालू शकता आणि आता ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घालूयात आणि एका दिशेने मस्त असं फेटून घ्यायचं आहे। तर आपण इथे आज कुकरमध्ये केक करणार आहोत आणि अजिबात अंड वगैरे काही घातलेलं नाही आहे। तर छानपैकी एका दिशेने फेटून झालं आहे आणि मी ऑलरेडी कुकर जो आहे तो झाकण ठेवून गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, म्हणजे कमी गॅसवरती। आणि हे पाहू शकता असं छान असं बॅटर तयार झालं की आपल्याला ज्यामध्ये केक बनवायचं त्याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चांगलं सेट करून घ्यायचं। तर हे असं थोडंसं सेट करून घ्यायचं, त्याच्यामधले बबल्स निघून जातील। तर इथे मी कुकर ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे आणि झाकण काढले। आता त्याच्यामध्ये काय करायचं, असं घालायचं, पातेलं ठेवायचं आणि मी रिंग आणि शिट्टी काढून घेतलेली आहे। तर याला असंच आपल्याला एक 40 ते 45 मिनिटं स्लो गॅसवरती आपल्याला केक असं बेक करून घ्यायचं आहे। तर एक 45 मिनिटानंतर हे पाहू शकता आणि मध्ये थोडंसं एकदा झाकण काढून पाहायचं, कारण की आपला केक तयार झाला आहे की नाही ते। तर इथे मी सुरीने पाहू शकता, दाखवते तुम्हाला। तर इथे अगदी क्लीन येते, त्यामुळे आपला केक छानपैकी असा बेक झालेला आहे। तर याला आपण असंच थंड करून घेऊया एक 10 मिनिटं आणि नंतर आपण त्याला कट करायला घेऊया। तर आता थंड झाल्यानंतर आपण साईडने जे आहे तो मोकळा करून घेऊया केक आणि नंतर आपण पाहणार आहोत आता किती स्पॉन्जी झालाय ते। तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर हे पाहू शकता आपण कुठलाही बटर पेपर वापरलेला नव्हता खाली, तरीही किती छान असं झालेलं आहे, जाळीदार असा। आणि तुम्हाला मी कट करून दाखवते, हे पाहू शकता। कट करताना तुम्हाला समजलं असेल की किती स्पॉन्जी झालंय ते आणि कलर किती छान आलाय पाहू शकता, अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच लागतो।
तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि याच्यासाठी जे काही साहित्य लागले त्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. अजून छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.